हा व्हिडिओ फक्त विदर्भातल्या पोट्ट्यासाठी तर शेअर करता मी फक्त पोट्टे हो. दिवाळीले पुण्या मुंबईवरून आपल्या घरी विदर्भात येणाऱ्याची जे समृद्धी महामार्गावर रांग होती, जे गर्दी होती, त्यांना तर पुरा समृद्धी महामार्गात एक्सपोज करून टाकला. आत्तापर्यंत आपल्याला माहीत होतं का समृद्धीवर रस्त्यात थांबायला जास्त ठिकाणं हाय नाही, बेसिक सोयीसुविधा हाय नाही, टॉयलेट जास्त हाय नाही, आणि यासाठी सरकारनं 2-3 वर्षापासून काही केलं नाही बरं. आणि यावेळेस तर पेट्रोल पंपावर पेट्रोल बी नव्हतं. आणि या ट्रॅफिकमध्ये मी फक्त एकच विचार करत होतो, कच्च्या मायला आपला विदर्भ एवढा मागास कसा राहिला बे. हे जे गर्दी होती रस्त्यानं, हे शिकलेल्या लोकांची होती, पुण्या मुंबईमध्ये IT मध्ये काम करणाऱ्या लोकांची होती. कोणाला आवडते रे बा स्वतःचं घर सोडून, स्वतःचा परिवार सोडून एवढ्या दूर नोकरीसाठी राहिले. हो, काही नवीन पोट्ट्याला आवडते बी, पण ज्याचा 10-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना, मला नाही वाटत कोणाला आवडत असन. पण मजबुरी आहे म्हणून राहा लागते, कारण पर्याय नाही. आपल्या विदर्भात संधी नाही, असली तर लयच कमी आहे. अन प्रोफेशनल ग्रोथ नाही. म्हणजे एवढी गर्दी करणारा स्किल्ड लेबर टॅलेंट जे विदर्भानं दिलं, त्याच्याचसाठी विदर्भात काही नाही. आता विचार करा, एवढा स्किल्ड लेबर, एवढा टॅलेंट जर विदर्भातच आपलं स्किल दाखवू शकलं, तर आपला विदर्भ एवढा मागास राहीन का? मुंबईचं तर माहीत नाही, पण आम्ही नेहमी म्हणतो का अर्ध पुणे तर विदर्भातल्या लोकांच्या भरोशावरच आहे. पण का करता, विदर्भातच आमच्यासाठी काही नाही. आणि याचं का उत्तर शोधायला गेलं का विदर्भ इतका मागास काऊन, तर पुन्हा तेच उत्तर का आत्तापर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती आणि तिकडचे नेते स्ट्रॉंग होते, म्हणून त्याने कोकणाचा आणि पुण्याचाच विकास केला. पण 2014 पासून तर आम्हीच ढिंडोरा पिटून राहिलो का पुरा देश नागपुरातून चालत आहे म्हणून. मग मिहान का फक्त कागदावरच आहे? विकास म्हटला का आम्ही फक्त दाखवतो नागपुरातला 3 मजली उड्डाणपूल, नागपूरची मेट्रो आणि गावाबाहेरचे रस्ते. कारण गावातले दाखवले तर पुन्हा लायकी दिसते. मग याले विकास म्हणायचा का? का विदर्भातल्या स्किल्ड लेबरले, विदर्भातल्या टॅलेंटले विदर्भातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा विकास आहे? किती मोठं ब्रेन ट्रेन झालं विदर्भातून तिकडं. पहिले पण 2च शहराचा विकास झाला आणि आत्ता पण 2च शहराचा विकास होत आहे. काऊन नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धेमध्ये IT सेक्टर उभं राहिलं नाही? काऊन अकोला, वाशिम, गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये ऑटोमोबाईल सेक्टर उभं राहिलं नाही? फक्त समृद्धी महामार्ग बांधला आणि 12 तासाचा प्रवास 8 तासावर आणला, एवढं सांगितलं म्हणजे विकास झाला का? पण ते ही दिवाळी पुरताच. विचार करायची वेळ आहे. विदर्भाले फक्त संत्र, ताडोबा, तर्री पोहा आणि उन्हाळ्यातली गरमी एवढ्या पुरतच मर्यादित ठेवू नका. तर विदर्भातल्या स्किल्ड लेबरची आणि टॅलेंटची विदर्भातच कसा उपयोग करून घेता येईल याची सोय करायला पाहिजे. आणि आता विदर्भाच्या विकासाची सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे इथून 3-4 वर्षांना त्या समृद्धी महामार्गावर सणासुदीले अशी गर्दी दिसणार नाही.